निलंगा तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री बंद असून सर्व काही अलबेल असल्याचे दाखविणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभाराचा एका हॉटेल व्यावसायिकानेच बुरखा फाडला आहे. महिन्याला येऊन 3,000 रुपये हप्ताही घ्यायचा आणि वरून आमच्यावरच कारवाईचा बडगाही उचलायचा. अशा दुट्टी धोरणामुळे संतप्त हॉटेल मालकाने या विभागाच्या कर्मचाऱ्यांची गाडी अडवून त्यांना भरस्त्यात जाब विचारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाड्यासारखा पसरल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. राज्य शासन अवैध धंद्याविरुद्ध कडक पावले उचलण्याचे दावे करत असताना दुसरीकडे राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारीच अवैध धंद्यांना खतपाणी घालत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. निलंगा उदगीर रोडवर हॉटेल माधुरी आहेत. या हॉटेलच्या मालकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी स्वप्नील काळे आणि गुणाले यांना रस्त्यात अडवले. तुम्ही महिन्याला नियमित 3,000 रुपये हप्ता घेता, मग पुन्हा आमच्यावरच कारवाई करून वरिष्ठांना दाखवता, असा थेट सवाल हॉटेल मालकाने या कर्मचाऱ्यांना विचारला. यावेळी कर्मचाऱ्यांची बोलतीपार बंद झाली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होऊनही अद्याप वरिष्ठ स्तरावरून या कर्मचाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासकीय अधिकारी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हप्तेखोर कर्मचाऱ्यांमुळे विभागाची प्रतिमा मलिन होत आहे.